नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं चौथं प्रकरण आर्थिक विकास हे अभ्यासतोय. आतापर्यंतच्या तासिकांमध्ये आपण भारताने आर्थिक विकास साधण्याच्या वाटचालीत कोणकोणत्या धोरणांचा अवलंब केला त्या संदर्भामध्ये मग माहिती पाहिली. मिश्र अर्थव्यवस्था असेल भारताने स्वीकारलेली, किंवा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, 20 कलमी कार्यक्रम असेल, पंचवार्षिक योजना त्यांचं यश अपयश असेल, कामगारांचा संप असेल, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली. आता आजच्या तासिकेला आपण या आर्थिक विकासाच्या वाटचालीमधला एक खूप महत्त्वाचा असा टप्पा, खूप महत्त्वाचं असं सरकारने आखलेलं धोरण, ज्याला नवं आर्थिक धोरण असं संबोधलं जातं, त्याविषयी माहिती पाहूया. पहा, आर्थिक धोरण आतापर्यंत सरकार आखतच आलेलं होतं. मग नवं आर्थिक धोरण स्वीकारण्याची, ते आखण्याची गरज भारत सरकारला का वाटली, त्याची कारणं आपल्याला आधी अभ्यासावी लागतील. मग त्यानंतर नवं आर्थिक धोरण आखून कशा पद्धतीनं देशाची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या आणि त्याचा परिणाम काय दिसून आला, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया. ठीक आहे. पहा, नवं आर्थिक धोरण आखण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, भारताची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची होती. 1991 मध्ये निवडणुका झाल्या, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 10व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. आणि या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला आणि काँग्रेस पक्षाचे नेते पी.व्ही. नरसिंहराव. कोण? पी.व्ही. नरसिंहराव. हे प्रधानमंत्री झाले आणि पी.व्ही. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना केंद्रीय अर्थमंत्री नियुक्त केलं. म्हणजे 91 मध्ये जेव्हा हे नवं आर्थिक धोरण आखलं ना, त्यावेळेस आपल्या देशाची राजकीय परिस्थिती, नव्यानेच निवडणुका झालेल्या होत्या 10व्या लोकसभेच्या, आणि पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेले होते. आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग, जे पुढं 2 वेळा या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी समर्थपणे आपल्या देशाची धुरा सांभाळलेली आहे, ते यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्त झाले. पण परिस्थिती कशी होती बघा. पी.व्ही. नरसिंहराव हे प्रधानमंत्री होण्याच्या पूर्वी चंद्रशेखर हे प्रधानमंत्री होते. आणि चंद्रशेखर यांच्या काळामध्ये देशाची जी आर्थिक स्थिती होती, अर्थव्यवस्था होती, ती अत्यंत कमजोर आणि क्षीण झालेली होती. अव्यवस्था निर्माण झालेली होती आर्थिक क्षेत्रामध्ये. काय काय अव्यवस्था निर्माण झालेली होती. जो चलनवाढीचा दर आहे भारताचा, तो 17% झालेला होता. आणि आर्थिक वृद्धीचा जो दर आहे, तो 1.1% घटला होता, म्हणजे कमी झाला होता. चलनवाढीचा दर 17% झाला होता आणि आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला होता. कोणाच्या काळामध्ये? चंद्रशेखर यांच्या काळामध्ये. पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात हा जो चलनवाढीचा दर आहे 17% झाला आणि आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला. आता हे कसं समजून घ्याल? चलन वाढ झाली आणि आर्थिक वृद्धी घटली म्हणजे काय झालं, याचा परिणाम असा झाला, हे समजून घ्या, महागाई वाढली, लोकांची क्रयशक्ती कमी झाली. म्हणजे वस्तू, कोणत्याही स्वरूपाच्या वस्तू विकत घेण्याची क्षमता लोकांची घटली, कारण लोकांच्या हातामध्ये पैसा राहिला नाही. सार्वजनिक सेवा, सुविधा, अनेक प्रकारची उत्पादनं, मग कृषी उत्पादन आणि इतरही क्षेत्रातलं उत्पादन, यांचा दर पण घटला. वस्तूंच्या किमती वाढल्या, मागणी कमी झाली, कारण वस्तू महाग झाल्यानंतर लोक
महागाईच्या काळामध्ये जास्तीत जास्त वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, बरोबर आहे. आणि म्हणून चलनवाढीचा दर 17% झाला आणि आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला. त्याच्यामुळे महागाई प्रचंड वाढली, लोकांची खरेदी करण्याची शक्ती घटली. अशा परिस्थितीमध्ये आमच्या देशावर खूप मोठ्या कर्जाचा बोजा निर्माण झाला. कारण आमच्याकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे, अनेक कामं ही सरकार करीत असतं, कारण सार्वजनिक क्षेत्र पण आहे आणि खाजगी क्षेत्र पण आहे. मग सार्वजनिक क्षेत्रातला सगळा खर्च कोण करतं? सरकार करतं, बरोबर आहे. आणि ही सार्वजनिक क्षेत्रातली कामं हाती घेण्यासाठी आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकारला खूप मोठा पैसा लागतो. हा पैसा सरकारने दुसऱ्या देशाकडून कर्ज घेऊन प्राप्त केलेला होता, गोळा केलेला होता. अशा परिस्थितीत हे जे परक्या देशाकडून कर्ज काढलेलं होतं ते कर्ज तर वाढतच चाललेलं होतं, त्याच्यावरचं व्याज, चक्रवाढ व्याज सुद्धा खूप वाढायला लागलेलं होतं. म्हणजे व्याज फेडणं सुद्धा, व्याजाची परतफेड करणं सुद्धा खूप अवघड झालेलं होतं. मुद्दल तर सोडाच, जी मूळ रक्कम आहे ती तर त्याची परतफेड करणं तर लांबच राहिलं, व्याज भरणं सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये, कशा परिस्थितीमध्ये? राष्ट्राचं उत्पन्न घटलेलं आहे, आर्थिक वृद्धीचा दर घटलाय, राष्ट्रीय उत्पन्न घटलेलं आहे, सरकारच्या खजिन्यामध्ये पैसा नाही आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रावरचा कर्जाचा बोजा हा वाढत चाललेला होता. म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये नवं आर्थिक धोरण स्वीकारावं लागलं, त्या परिस्थितीच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग चौथा मुद्दा आपल्याला काय करता येईल? परकीय कर्ज, म्हणजे परक्या देशाकडून काढलेलं कर्ज वाढत गेले आणि व्याजाची रक्कम भरणं सुद्धा अवघड झाले. मुद्दल तर भरण्याचा प्रश्नच नव्हता, कारण खजिन्यामध्ये पैसाच नव्हता. अशा परिस्थितीमध्ये चंद्रशेखर यांनी देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी म्हणून एक निर्णय घेतला. जे सरकारच्या ताब्यातलं सोनं असतं ते सोनं काही विकलं आणि काही बँक ऑफ इंग्लंडकडं गहाण ठेवलं आणि परत पैसा मिळवला, परत पैसा काढला. ठीक आहे, जे सोनं आहे, राष्ट्राचं सोनं, राष्ट्राच्या मालकीचं सोनं विकलं किंवा गहाण ठेवलं, काही सोनं गहाण ठेवलं तर काही सोनं विकलं आणि निधी प्राप्त केला, पैसा गोळा केला आणि परिस्थिती थोडी सावरण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर यांच्याही आधी विश्वनाथ प्रताप सिंग हे प्रधानमंत्री होते. चंद्रशेखर 1 वर्षासाठी आणि विश्वनाथ प्रताप सिंग 1 वर्षासाठी, एका वर्षासाठी पण नव्हते हे दोघ जण. पण विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये त्यांच्या सरकारने सरसकट देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं होतं. आता हे कर्ज माफ केलं, पण पैसा तर वापरलेला होता. मग पैसा कोणाचा होता? सरकारी पैसा ना. त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेवर या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळं 10,000 कोटी रुपयांचा ताण, बोजा निर्माण झाला, जो अतिरिक्त होता. शेतकऱ्यांचे सरसकट, जे संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केल्यामुळे, त्यांनी जे ऋण काढलं होतं ते कर्ज माफ केल्यामुळं कितीचा बोजा पडला अर्थव्यवस्थेवर? 10,000 कोटी. किती कोटी? 10,000 कोटी रुपयांचा ताण, बोजा हा अर्थव्यवस्थेवर आला. बघा परिस्थिती कशी कशी बनत चालली आहे. अशात आमच्या देशाकडं फक्त 1 आठवडाभर पुरेल. आमच्या देशाला कशासाठी आठवडाभर पुरेल? परक्या देशातून वस्तू मागवण्यासाठी, वस्तूंची आयात करण्यासाठी, विविध प्रकारच्या वस्तू
त्या वस्तू फक्त आठवडाभर आपण मागवू शकू इतकंच फक्त परकीय चलन उपलब्ध होतं. फक्त आठवडाभर. ही परिस्थिती कधी होती? जेव्हा पंतप्रधान म्हणून या देशाचे PV नरसिंहराव यांनी सूत्र हाती घेतली, त्यावेळेसची ही परिस्थिती आहे की फक्त आठवडाभरच पुरेल. इतकं परकीय चलन भारताकडे होतं. कारण दुसऱ्या देशातून आपल्याला वस्तू घ्यायच्यात म्हटल्यानंतर त्यांच्या चलनामध्ये त्यांच्याकडं जे पैसे चालतात त्याच्यामध्येच आपल्याला वस्तू घ्याव्या लागतात ना. अमेरिकेमध्ये आम्हाला वस्तू खरेदी करायची आहे तर अमेरिकेमध्ये कुठलं चलन चालतं? अमेरिकेमध्ये डॉलर चालतो. इंग्लंडमध्ये घ्यायचंय तर इंग्लंडमध्ये पाऊंड चालतं, आम्हाला पाऊंडच द्यावे लागतात आणि वस्तू खरेदी करावी लागते. रशियामध्ये रुबल्स चालतो, तिथे रुबल्सच द्यावे लागतात. असं आम्हाला दुसऱ्या देशाकडून म्हणजे परक्यांकडून फक्त आम्ही आठवडाभरच कोणत्याही वस्तूंची खरेदी करू शकत होतो. इतकंच फक्त परकीय चलन सरकारच्या गंगाजळीत सरकारच्या खजिन्यामध्ये उपलब्ध होतं. किती आर्थिक परिस्थिती वाईट होती पहा त्या काळामध्ये आपल्या देशाची. आणि वरचेवर कर्ज तर वाढतच चाललंय. कारण स्वतःजवळ पैसा नाहीये, दुसऱ्यांकडून पैसा काढणं चाललेलंच आहे, दुसऱ्यांकडून ऋण काढलेलं चाललंच आहे, उसनवारी करणं चाललेलंच आहे. आणि ही उसनवारीची रक्कम खूप वाढते. आमच्याकडं त्यावेळेस किती परकीय चलन होतं? खूपच कमी परकीय चलन उपलब्ध होतं. निव्वळ 100 कोटी डॉलर्स इतकंच परकीय चलन भारताकडे उपलब्ध होतं. 100 कोटी डॉलर्स. आता हे असं जरी आपल्याला खूप मोठं वाटत असतील 100 कोटी, तरी राष्ट्राचा विचार केला तर हे तिळा एवढे सुद्धा नव्हते. ठीक आहे, एवढंच परकीय चलन आमच्याकडे उपलब्ध होतं. आणि कर्ज किती वाढत होतो आपण जर विचार केला 1980-81चा, तर 1980-81 पर्यंत 1980-81 पर्यंत आमच्या देशावरचं कर्ज होतं परकीय कर्ज, जे दुसऱ्या देशांकडून आम्ही काढलेलं होतं, पैसा उसनवारी केलेली होती, ते कर्ज होतं 2350 कोटी डॉलर्स. हे इतकं कर्ज होतं कधी? 1980-81च्या दशकात. आणि जेव्हा PV नरसिंहराव हे प्रधानमंत्री झाले, डॉक्टर मनमोहन सिंग हे ज्यावेळी त्यांचे केंद्रीय अर्थमंत्री होते, त्या काळामध्ये हे कर्ज वाढून किती झालं? चौपट झालं हो. 1990 आणि 91च्या दरम्यान कर्जाची रक्कम 8380 कोटी डॉलर्स एवढी झाली. 8380 कोटी डॉलर्स इतकं कर्ज आमच्या देशावरती वाढलं. त्या दुष्काळात 13वा महिना, संकट कधीच एकटी येत नाहीत. ठीक आहे, इराक आणि कुवेत यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. इराकनं कुवेतवर आक्रमण केलं आणि सगळी पश्चिम आशिया खंडातली देश ही देश म्हणजे हे जे देश आहेत या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेलाचे साठे आहेत. जगातल्या अनेक देशांना हे देश खनिज तेलाचा पुरवठा करतात. पेट्रोल, डिझेल, रॉकेल ज्याला आपण म्हणतो, खनिज तेलाचा पुरवठा करीत असतात. आणि याच देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळं झालं काय? त्यांच्या देशातून ही जी पेट्रोल डिझेलची निर्यात होती तिच्यावरती परिणाम झाला. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेट्रोलचे डिझेलचे जे भाव आहेत ते गगनाला जाऊन भिडले. आग लागली त्यांच्या भावांना, म्हणजे त्यांचे भाव खूप वाढले. पेट्रोल आणि डिझेलचे, खनिज तेलाचे भाव वाढले. यांच्यात युद्ध सुरू झाल्यामुळे, इराकनं कुवेतवर आक्रमण केल्यामुळं. आणि तुम्हाला माहिती आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की महागाई वाढते. कारण प्रत्येक गोष्टीचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे
दळणवळणाचा जो खर्च आहे तो वाढतो आणि दळणवळणाचा खर्च वाढला की वस्तूच्या किमती वाढल्याशिवाय राहतच नाहीत. त्याच्यामुळं पेट्रोलचे भाव वाढले आणि महागाई वाढली. आणि आमच्याकडं तर दुसऱ्या देशाकडून घेण्या इतपत पैसे आता राहिलेच नाहीत. दुसऱ्या देशाकडून काही मागवावं अशा परिस्थितीत आम्ही राहिलोच नव्हतो. इतकी आमची आर्थिक व्यवस्था अव्यवस्थित झालेली होती, स्थिती वाईट झालेली होती. आणखी एक संकट आलं. आमचे बरेच भारतीय लोक दुसऱ्या देशामध्ये कामानिमित्ताने जातात. त्या ठिकाणी ते जे पैसे कमवतात, मग अमेरिकेमध्ये असतील तर डॉलर्सच्या रूपाने पैसे कमवतात, बरोबर आहे. इंग्लंडमध्ये असतील तर पाऊंडच्या रूपाने. असं जगभरातल्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते कामाला होते त्या त्या ठिकाणी त्यांनी जे काही पैसे कमवलेले होते ते पैसे भारताच्या बँकेमध्ये त्यांनी परकीय चलनाच्या रूपातच ठेवलेले होते, बरोबर आहे. त्यांना ज्या रूपात ते प्राप्त झाले त्याच रूपात त्यांनी ते ठेवलेले होते. भारताची अर्थव्यवस्था खूपच कमजोर झालेली आहे हे जेव्हा त्यांनी ऐकलं, अनुभवलं, त्यावेळेस पटापट भारतीय बँकेतून त्यांनी परकीय चलन जे त्यांनी ठेवलेलं होतं ठेवीच्या रूपामध्ये, त्या परकीय चलनातल्या रूपातल्या ठेवी त्यांनी काढून घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळं तर भारताची परिस्थिती अधिकच बिकट झाली. कारण दुसऱ्या देशाकडून कुठलीही वस्तू मागवायची तर परकीय चलन पाहिजे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बँकेतून त्यांच्या परकीय चलनामधल्या ज्या ठेवी होत्या त्या काढून घ्यायला सुरुवात केली. आणि अशी अत्यंत बिकट परिस्थिती असताना तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या देशाला अशा आर्थिक अव्यवस्थेतून, संकटातून वाचवण्यासाठी म्हणून जे आर्थिक धोरण आखलं त्याला नवं आर्थिक धोरण असं म्हणायचं. ही सगळी काय आहेत, आपण जी 12 या ठिकाणी लिहिलेली आहेत नव्या आर्थिक धोरणाची कारण आहेत. 3 गुणांसाठी याच्यावरती सविस्तर उत्तरे लिहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचं नवं आर्थिक धोरण आखण्याची कारणे. आता आपण बघूया काय उपाययोजना केल्या. प्रत्यक्ष नवं आर्थिक धोरण कशा पद्धतीनं लागू करण्यात आलं ही कारण आपण पाहिली, पार्श्वभूमी पाहिली, परिस्थिती पाहिली. ज्या परिस्थितीमध्ये नव्याने आर्थिक धोरणाचा भारताला विचार करावा लागला, करणं गरजेचं होतं. मग विचार कशा पद्धतीनं अंमलात आणला गेला ते आपण बघूया. त्याला म्हणायचं नवं आर्थिक धोरण पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आखलं. त्याला दोष दुरुस्ती उपाययोजना किंवा करेक्टिव्ह मेजर्स असं म्हणतात. जे 1991चं नवं आर्थिक धोरण होतं ना त्याला करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे जे दोष निर्माण झाले होते आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते दूर करण्याचा, त्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून करेक्टिव्ह मेजर्स यालाच मराठीत दोष दुरुस्ती उपाययोजना असं म्हणतात. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली. यावर सुद्धा 3 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. करेक्टिव्ह मेजर्स असं 2 गुणांसाठी टिपाल्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सविस्तर उत्तरे असेल तर 3 गुण आणि टिपालेहा असेल तर 2 गुण. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर उत्तर आपल्याला तेच लिहावं लागतं. आता काय उपाययोजना केल्या गेल्या. पहिलं, परकीय गुंतवणूकदारांवरती जे निर्बंध आतापर्यंत होते भारताने आखलेले ते निर्बंध उठवले, कमी करण्यात आले. परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. त्यामुळे आता फक्त आता आपण उपाययोजना काय काय केली ते बघूया आणि त्यानंतर मग परिणामाचा अभ्यास करूया. औद्योगिक क्षेत्रामध्ये जी परवाना पद्धत होती
परवानगी घेणं, परमिट ज्याला आपण म्हणतो, लायसन ज्याला आपण म्हणतो, तर औद्योगिक क्षेत्रातली ही जी परवाना पद्धत होती ती फक्त 18 उद्योगांपुरतीच मर्यादित ठेवली. त्यामुळे झालं काय, बरेच उद्योग जे सार्वजनिक क्षेत्रातच, म्हणजे उद्योग क्षेत्रात फक्त 18 उद्योगांपुरतीच परवाना पद्धत जी मर्यादित केली गेली, त्यामुळे झालं काय, आधी सार्वजनिक क्षेत्रामध्ये बरेच उद्योग होते, ते उद्योग खाजगी उद्योजक टाकू शकत नव्हता, निर्माण करू शकत नव्हता, कारण क्षेत्र ठरलेलं होतं आणि त्यामुळं बरंच काही नुकसानही होऊ लागलेलं होतं. हे लक्षात आलं आणि त्यामुळे त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी म्हणून सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी उद्योजकांसाठी, उद्योगधंद्यांसाठी खुलं करण्यात आलं. म्हणजे पूर्वी संरक्षण क्षेत्र असेल, धरणं, कालवे, रस्ते, विमानतळं, बंदरं किंवा लोहमार्ग हे बांधणं असेल, हे सगळंच सरकारच्या अधीन होतं. या नव्या आर्थिक धोरणानुसार बरंच सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योजकांसाठी खुलं केलं. म्हणजे आता त्या क्षेत्रामध्ये, यापैकी बऱ्याच क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजक सुद्धा आपलं भांडवल गुंतवून फायदा मिळवू शकत होता. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योजकांसाठी खुलं केलं. त्यानंतर शेअर बाजार तुम्ही ऐकलेला आहे. त्या शेअर बाजारावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, कारण एखादी कंपनी आहे, त्याचा एखादा मालक आहे, कोट्यावधी रुपयाचं भांडवल लागतं ती कंपनी निर्माण करण्यासाठी आणि कंपनी चालवण्यासाठी. अशा परिस्थितीत ती उद्योग समूह जो आहे किंवा तो मालक जो आहे तो आपल्या कंपनीचे शेअर काढतो. म्हणजे समाजातून तो आपल्या कंपनीसाठी भांडवल गोळा करतो आणि हा जो शेअर काढणारा असतो, एखादा समाजातला माणूस, एक्स पर्सन, त्याला त्या कंपनीत जो फायदा त्या मालकाला होतो त्याचा भाग सुद्धा मिळत असतो, कारण तो शेअर होल्डर असतो, तो भागधारक असतो. म्हणजे त्या कंपनीच्या नफ्यात आणि तोट्यात त्याचा पण, एखाद्या सामान्य एक्स या माणसाचा पण काय असतो, वाटा असतो. ही एक पद्धत आहे, शेअर बाजार आहे. या शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्याची फसवणूक होऊ नये, लुबाडणूक होऊ नये, त्याचा विश्वासघात होऊ नये, याच्यासाठी शेअर बाजाराच्या या सगळ्या प्रक्रियेवरती नियंत्रण प्रस्थापित व्हावं या दृष्टिकोनातून एका संस्थेची स्थापना केली गेली. तिचं नाव आहे सेबी, म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी, एस फॉर सिक्युरिटी, ई फॉर एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर शेअर बाजाराचं काम आणखीनच जलद गतीनं व्हावं, त्यात पारदर्शकता यावी, देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये अचूकता यावी, विश्वसनीयता वाढावी, या दृष्टिकोनातून नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली. आणि एकूणच प्रयत्न काय केला गेला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना तर केली गेली होती, तिचं संगणकीकरण केलं, संगणकीकरण केलं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं संगणकीकरण करण्यात आलं या नव्या आर्थिक धोरणानुसार. स्थापना तर आधी झालेलीच होती.
संगणकीकरण करण्यात आलं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं. ठीक आहे. त्यानंतर जी महागाई खूपच वाढलेली होती, आर्थिक मंदी जी देशामध्ये आलेली होती, त्या आर्थिक मंदीचं सावट दूर करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला होता. आर्थिक मंदीतून देशाला सावरण्याचा प्रयत्न हा मुख्य होता. अशा स्वरूपाचं हे करेक्टिव्ह मेजर्स किंवा दोष दुरुस्ती योजना किंवा नवं आर्थिक धोरण आखण्यात आलं. आता या नव्या आर्थिक धोरणाचा परिणाम काय झाला, आपल्या देशाला फायदा कसा झाला, या नव्या आर्थिक धोरणामुळं जी आर्थिक परिस्थिती डावाडोल झालेली होती, अस्थिर झालेली होती, तिला स्थैर्य कसं प्राप्त झालं, फायदा काय झाला शेवटी या नव्या आर्थिक धोरणाचा, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. बघा, परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले ना, म्हणजे दुसऱ्या देशातल्या भांडवलदारांना, उद्योग समूहाला आमच्या देशामध्ये कंपनी स्थापन करण्यासाठी, कारखाना घालण्यासाठी, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी पूर्वी ज्या काही अडचणी होत्या, अटी होत्या, नियम होते, निर्बंध होते, ते कमीत कमी करण्यात आले. त्यामुळं परकीय भांडवलाची गुंतवणूक आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. दुसऱ्या देशातल्या अनेक भांडवलधारकांनी, उद्योजकांनी आमच्या देशामध्ये कंपन्या टाकायला सुरुवात केली. मल्टीनॅशनल कंपन्यांची सुरुवात याच काळात मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे नव्या आर्थिक धोरणात ज्या दोष दुरुस्ती उपाययोजना करण्यात आल्या त्याचा परिणाम. नवं आर्थिक धोरण, त्याचे परिणाम, याच्यावरती सुद्धा 3 गुणांसाठी अथवा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर परकीय गुंतवणूक वाढली, हा पहिला परिणाम. कंपन्या वाढल्या, कारखाने वाढले, उद्योगधंदे वाढले आणि त्यामुळं रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या कारखान्यामध्ये, उद्योगधंद्याच्या ठिकाणी, कंपन्यांच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळं हाताला काम मिळालं आणि देशामध्ये पैसा सुद्धा आला आणि देशाचं उत्पन्न वाढलं. आणि देशाचं उत्पन्न वाढल्यामुळं झालं काय, तर बँक ऑफ इंग्लंडमध्ये जे सोनं ठेवण्यात आलेलं होतं, कुणाच्या काळामध्ये, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळामध्ये बँक ऑफ इंग्लंड मधील गहाण ठेवलेलं सोनं परत आणलं. काही सोनं विकलं आणि काही गहाण ठेवलेलं होतं, ते परत मिळवलं, परत आणलं. हा पण फायदाच झाला. एकतर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, रोजगाराच्या संधी वाढल्या आणि यामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या, गुंतवणूक करायला वाव मिळाला, कारण निर्बंध, अटी, नियम थोडेसे शिथिल झाले ना, त्यामुळे भांडवलदार वर्गाला आणि मध्यम वर्गाला आनंद झाला, त्यांनाही संधी मिळाल्यासारखं वाटलं. त्यामुळे या नव्या आर्थिक धोरणाला सरकारच्या मध्यम वर्ग आणि भांडवलदार वर्ग ज्यांचा फायदा होता याच्यामध्ये, त्यांचा पाठिंबा मिळाला. मध्यम वर्ग म्हणजे नोकरपेशा वर्ग, नोकरी करणारा वर्ग. भांडवलदार वर्ग म्हणजे कंपन्या, कारखाने, उद्योगधंदे स्वतः चालवणारा वर्ग. यांचा या धोरणाला पाठिंबा मिळाला. यातून सरकारने गरज म्हणून त्या काळातली दूरसंचार क्षेत्र ज्याचा संकोच केलेला होता, जे सरकारच्याच अधीन होतं, ते दूरसंचार क्षेत्र खुलं केलं. आणि दूरसंचार क्षेत्र सरकारनं खुलं केल्यामुळं झालं काय, मोबाईल फोन ही सेवा देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी, कारण हे अर्थमंत्री आहेत ना, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटनेच्या करारावर सह्या केल्या.
जागतिक व्यापारी संघटनेच्या करारावरती सह्या केल्या. कोणी? मनमोहन सिंग यांनी. आणि त्यावर सह्या करणं म्हणजे काय मान्य करणं? की आम्ही जागतिकीकरणाचा, उदारीकरणाचा, खाजगीकरणाचा स्वीकार केला, हे मान्य करणं. अशा पद्धतीनं नवं आर्थिक धोरण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नव्या आर्थिक धोरणाची कारणं, नव्या आर्थिक धोरणातील उपाययोजना, करेक्टिव्ह मेजर्स, दोष दुरुस्ती उपाययोजना, आणि नव्या आर्थिक धोरणाचे दृश्य स्वरूपात आपल्या भारतामध्ये दिसलेले परिणाम, कशा पद्धतीनं आर्थिक व्यवस्था सुधारली. यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हिचं आम्ही सदस्यत्व कधी स्वीकारलं? ही संघटना आधीच जगामध्ये अस्तित्वात होती. अनेक देशांनी जागतिकीकरणाला सुरुवात केलेली होती. विशेषतः पश्चिमेकडच्या अमेरिकेचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या अशा देशांनी शीतयुद्धाच्या काळातच ती सुरुवात केलेली होती. पण भारताने 1995 मध्ये WTO या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. आणि या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारल्यामुळं झालं काय? परकीय गुंतवणुकीवरचे जे निर्बंध आहेत ते आम्हाला कमी करावे लागले. खुल्या व्यापाराला सुरुवात झाली. देशादेशामध्ये, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये खुल्या व्यापाराला सुरुवात. गुंतवणुकीवरचे निर्बंध कमी करावे लागले. परकीय गुंतवणुकीवरच्या ज्या अटी आहेत, नियम आहेत, निर्बंध आहेत, ते कमी करावे लागले. आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. जे भारताच्या दुसऱ्यासोबतच्या आणि दुसऱ्याच्या भारतासोबतच्या याच सोबत या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारल्यामुळं शेती असेल, पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, दळणवळण असेल, संदेशवहन असेल, आरोग्य आहे, शिक्षण आहे, इत्यादी क्षेत्रामध्ये विकासाला गती प्राप्त झाली. क्षेत्राचं व्यापारीकरण झालं. बघा आता हे कसं झालं? पूर्वी पाणी, रस्ते, वीज, दळणवळण, संदेशवहन, आरोग्य, शिक्षण ही सगळी सार्वजनिक क्षेत्र होती. पहा, जास्तीत जास्त शिक्षण संस्था या सरकारी होत्या. जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा देणारे दवाखाने सरकारी होते. दळणवळणाची साधने म्हणून आपण बसेसचाच वापर करीत असू. 1992 पर्यंत ही परिस्थिती होती. 95 पर्यंत ही परिस्थिती होती. पण त्यानंतर आपण आज बघतो या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण आलेलं आहे. अनेक खाजगी बसेस आहेत, अनेक खाजगी शाळा आहेत, अनेक खाजगी दवाखाने आहेत, बरोबर आहे. आणि रस्ते असतील किंवा वीज असेल, पाणी असेल, यात सुद्धा खाजगी लोकांना, कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. म्हणजे व्यवस्थापनात त्यांचा सहभाग असतो या सगळ्यांच्या, आणि त्यामुळं फायदा सुद्धा त्यांना प्राप्त होतो. हे सगळं कशामुळे झालं? आम्ही 1995 मध्ये WTOचा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटनेचा आम्ही सदस्य बनलो आणि या सगळ्या गोष्टी घडून आल्या. तसंच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण प्राप्त करणं सुद्धा आम्हाला शक्य झालं. राष्ट्रीय
उत्पन्नाचा, आर्थिक विकासाचा दर वाढवायला याच्यामुळे आम्हाला मदत झाली. जागतिकीकरणाचे तोटे पण आहेत, नुकसान पण झालं, पण त्या परिस्थितीत, ज्या परिस्थितीत आमची आर्थिक व्यवस्था अत्यंत बिघडलेली होती, अत्यंत आम्ही आर्थिक संकटामध्ये होतो, त्या परिस्थितीमध्ये आम्ही फायद्यांचा विचार केला आणि देशाची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. या WTO सोबतच आम्ही सार्क नावाची संघटना पण स्थापन केलेली होती. कुणासाठी? दक्षिण आशियाई देशांचा सगळ्याच क्षेत्रातला, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातला विकास व्हावा या दृष्टिकोनातून. आणि या सार्क या संघटनेमध्ये सहभागी असलेले जे देश होते त्यांनी एक करार केला, त्याचं नाव आहे साप्टा. साप्टा म्हणजे काय? साऊथ, एस फॉर साऊथ, ए फॉर आशिया, पी फॉर प्रिफरन्स, प्रिफरन्स देणं म्हणजे प्राधान्य, टी फॉर ट्रेड, ट्रेड म्हणजे व्यापार, आणि ए म्हणजे ॲग्रीमेंट. ही कुणासाठी होती? सार्क देशांसाठी होती. म्हणजे सार्क नावाची जी संघटना आहे कुणासाठी? दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेली. त्या देशांसाठी आयातीवरचे निर्बंध जे आहेत ते कमी करण्यात आले. कोणत्याही प्रकारची आयात, वस्तूंची, सामानाची, त्याच्यावरचे निर्बंध जे आहेत ते कमी करण्यात आले, जेणेकरून दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये व्यापार वाढावा आणि सगळ्यांचाच एकमेकांच्या सहकार्याने विकास व्हावा. अशा प्रकारचा हा करार, अशा प्रकारची योजना, जशा देश स्वतंत्र झाल्यापासून, मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्वीकारापासून ते जागतिकीकरणापर्यंत अनेकानेक टप्प्यांमधून आमचा आर्थिक विकास आणि आर्थिक विकासाची वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या संदर्भात आपण या संपूर्ण चौथ्या आर्थिक विकास या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे.